भारत देश घडवला, ज्यांनी भारत देश घडवला. सूर्याप्रमाणे देश घडवणारे, सूर्याप्रमाणे देश दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे प्रतीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणारा मालमित्र म्हणजे आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण एकत्रित जमलो आहोत. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण एका अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक दिवशी एकत्र आलो आहोत. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट हा दिवस फक्त एक तारीख नाही, तो आपल्या देशाच्या स्वाभिमानाचा, बलिदानाचा आणि स्वातंत्र्याच्या मूल्य प्रेरणेचा साक्षीदार आहे. स्वातंत्र्य दिन प्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. महात्मा गांधीजी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, मंगल पांडे, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, लाला लाजपत राय अशा अनेक महान स्वातंत्र्य वीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणास लावले. त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना मानाचा मुद्रा. स्वातंत्र्याच्या नंतर आपल्या देशाने कृषी, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, खेळ इत्यादी सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली. डॉक्टर, शास्त्रज्ञ, अभिनेते, कवी, लेखक फक्त भारतच नव्हे तर संपूर्ण जगभर भारतीय देश पसरवत आहेत. आज भारताच्या तिरंग्याची छाया केवळ सीमापुरती मर्यादित नाही, तर ती आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही तेजस्वीपणे फडकत आहे. कधी गुलाम असलेला हा देश आज जगाला दिशा दाखवणारा नवीन भारत म्हणून उभा आहे. विकसनशील नव्हे तर आत्मनिर्भर आणि तेजस्वी भारत. आज आपण डिजिटल युगात आहोत, मात्र हे लक्षात ठेवा, आज स्वातंत्र्य मिळवणं कठीण होतं, पण ते टिकवणं त्याहून कठीण आहे. आपण सर्वांनी आपापल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम केले पाहिजे, तर देश अधिक समृद्ध होईल. माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्याकडूनच देश घडणार आहे. आपण भविष्यातील डॉक्टर, शिक्षक, वैज्ञानिक, नेता, लेखक, उद्योजक आहोत. आपल्यातच भारताचा नवा इतिहास लिहिला जाणार आहे. या देशाने आपल्याला खूप काही दिले आहे. आता वेळ आपली आहे देशासाठी काही करण्याची. या स्वातंत्र्य दिनी आपण सर्वांनी एक ठाम संकल्प करूया. मी स्वच्छ भारत घडवेन, शिक्षित भारत घडवेन आणि प्रामाणिक भारत घडवेन. भारत देश जगातील एक आदर्श देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.